बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती दिवसानुदिवस वाढत असून राज्य विभागीय शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त अध्यक्ष तथा तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी 160 कर्मचाऱ्यांचे बनावट शालार्थ आयडी मंजूर केले होते। त्यानंतर उपासनी यांनी 11 शाळांच्या संस्थाचालकांसोबत संगनमत करत सुमारे 20 कोटी रुपयांचा घोटाळा करत शासनाची फसवणूक केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे। न्यायालयाने उपासनी यांना 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेने उपासनी यांना बुधवारी सायंकाळी अटक केली। उपासनी मुंबई व नाशिकच्या शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त झाली असून विभागीय उपसंचालक पदासह अनेक महत्त्वाच्या पदावर ते कार्यरत होते। उपासनींची कारकीर्द देखील वादग्रस्त आहे। शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी उपासनी यांना 2013 मध्ये सक्तीने कार्यमुक्त करण्यात आलं होतं। तसेच उपासनी नाशिक शिक्षण उपसंचालक असताना जिल्हा परिषद महापालिकेत लाखो रुपयांची लाचखोरी समोर आली होती। नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल शालार्थ घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात अंबळनेर येथून संशयित मनोज रामचंद्र पाटील, निलेश निंबा पाटील या दोघांसह अविनाश पाटील, दत्तात्रय पाटील यांना अटक केली होती। त्यापैकी मनोज पाटील व दत्तात्रय पाटील हे संस्थाचालक असून निलेश पाटील हा जिल्हा परिषदेतील कर्मचारी आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना निलंबित करण्यात आलं असून गिरी यांनी संशयितांशी संगनमत करून तपासणी अधिकाऱ्यांच्या अपेक्षा पुराव्यात फेरफार केल्याचे देखील समोर आलं आहे। सर, नेमका काय प्रकार होता? नाशिक रोड पोलीस ठाणे येथे शालार्थ आयडी घोटाळा या संदर्भात एक गुन्हा दाखल होता। त्याचा तपास माझ्याकडे आहे। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करताना मिळालेल्या उपलब्ध पुराव्यानुसार यातील माजी उपसंचालक नितीन मुरलीधर उपासनी यांना आम्ही ताब्यात घेतले। चौकशी करत असताना त्यांनी तपासात सहाय्य केलं नाही। त्यांचे जे पेपर आणि उपलब्ध पुरावे त्यांना त्यांच्या नातेवाईकांना सांगून कल्पना देऊन अटक करण्यात आलेले। उद्या रोजी आम्ही माननीय न्यायालयात हजर करीत आहे रिमांड करण्यात। सर, या प्रकरणात आतापर्यंत किती आरोपी अटक केले? या प्रकरणात एकूण 6 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। यांचा काय रोल होता? उपासनी यांनी काय केलं? या तपासाचा भाग आहे। तरी उद्या रिमांडमध्ये आम्हाला मानता यावे म्हणून आम्ही याबद्दलची जी काही माहिती आहे ती आम्ही रिमांडमध्ये सादर करणार आहे। त्याचा गैरफायदा आरोपी होऊ नये म्हणून मी आता ती गोष्ट सांगत। तरी कुठल्या कालावधीत झालेलं? कारण आता हे रिटायर झालेले आहे। हे रिटायर झालेले जरी असले तरी यांनी रिटायरमध्ये ह्या खोट्या सह्या केलेल्या आहेत। त्यांनी सह्या केलेल्या आहेत, रिटायर असताना सह्या केलेल्या आहेत आणि आर्थिक फायदा घेऊन सह्या केलेल्या आहेत असं आमच्या तपासात निष्पन्न झाले। तुषार ढेपले, अटल न्यूज, नाशिक।